भोले चेहरे को देख रहे हो? भोले चेहरे में देखो कितनी शॉपिंग की है। बॅकग्राऊंडला जेवण करत आहे ती माझ्या घरी रागाने बघत आहे. हाकलून देतात बाबा. कितने गुस्से से देख रहे जैसे अभी खा जाएगी मुझे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आहे 9 ऑलमोस्ट आणि मला आज सुट्टी आहे. सो मी एकदम आरामात सगळं काम करत आहे. सो आजचं माझं रनिंग चॅलेंज पण मी लेट चालू करणार आहे, कारण मला एक काम आहे. मला स्वप्नालीची गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जायची आहे. मग मी विचार केला की तिकट ते एक 4-5 किलोमीटर आहे, 4 ते 5 किलोमीटर. तर मी विचार केला की मी रिक्षानी न येता मी पायी येते. म्हणजे कसं होईल, म्हणजे रिक्षाचे पैसे पण वाचतील आणि माझं चॅलेंज पण कंप्लीट होईल. या ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल नाही आहे, पण मला सुट्टी आहे. सो मी विचार केला की काहीतरी तर रेकॉर्ड करूया. सो मी आजचा माझा डे म्हणजे मी काय काय करणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर चला आता जाऊया गाडी सर्व्हिसिंगला घेऊन. रेडी झाले आणि मी माझं वर्कआउटचं आउटफिट घालूनच शोरूमला जाणार आहे, कारण मला तिकडनं येताना वॉकिंग करीत यायचं आहे. सो बाय. तर आता मी होंडाच्या शोरूमला पोहोचले. आता बघू पुढची प्रोसेस करूया. रोज ऑफिसमुळे वेळ मिळत नाही आणि विकेंडला आम्ही घराच्या बाहेर निघत नाही. सो आज मला सुट्टी होती आणि तिला ऑफिस होतं. सो ती माझी गाडी घेऊन गेली आणि मी तिची गाडी सर्व्हिसिंगला घेऊन आले. आता ही बाकीची प्रोसेस करून घेऊया. तर गाडी आत्ताच सर्व्हिसिंगला टाकली आहे. आता इथून माझं घर 4 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. तर चला, ऊन पण खूप लागतं यार. Sunshine, sunshine. तर आता ऑलमोस्ट 4 किलोमीटर चालून मी घरी आले आहे. तहान खूप लागली. सो आधी पाणी पिते आणि मग नंतर माझं एडिटिंग कंप्लीट करते. 30 डेजचं चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. सो रोज मला हाफ ॲन आवर द्यावा लागतो. आणि त्यानंतर बापरे, किचनमध्ये तुम्ही बघा भांडे, भाई किती भांडे आहे. सो मला आज सुट्टी आहे. सो मला हे सगळं आज क्लीन करावं लागणार आहे. सो आता मी 120च्या स्पीडने हे सगळे भांडे घासते. तुम्हाला भांडे घासायला आवडतं का, मला कमेंटमध्ये सांगा. 2,000 years later. सो फायनली सगळं क्लीन झालं आहे. आता इथे प्रीतीताई अभ्यास करत आहे, पण मला इथे आवरायचं आहे. सो मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी हॉलमध्ये जाऊन बसावे, कारण मला आवरायचं आहे काम. हाकलून देतात बाबा. तर प्रीतीला बाहेर काढून दिले. आता आता आपण, ओ माय गॉड, पिंपल आलाय मला, किती मोठा झाला यार. ठीक आहे, तर आता मी आधी बेड आवरून घेते आणि नंतर मला कपड्यांच्या घड्या घालून कपाटात लावायच्या आहे ते लाव. डोंट जज अवर बेडरूमची हालत. थंडी आहे खूप, सो त्यामुळे जास्त ब्लँकेट्स आम्ही काढले आहे. आणि रोज ऑफिस टिफिन या सगळ्या गडबडीमध्ये एवढं आवरायला वेळ मिळत नाही. सो मी आता सगळे आवरून ठेवते आणि नंतर पुढची कामं करते. सुट्टी असली की माझा पूर्ण दिवस यातच जातो. क्लिनिंग, वॉशिंग आणि किती आवरा भाई. नेक्स्ट डे परत तसंच होतं, पण आवरणं गरजेचं आहे. काल मी खूप सारे कपडे धुतले होते, म्हणजे लिटरली वॉशिंग मशीनपेक्षा जास्त वर्कआउट माझंच झालं असेल. कपडे सुकत घालायला हो. आता सगळ्यात मोठा टास्क आहे सुकत घातलेले कपडे फोल्ड करणं. सो परत 120च्या स्पीडनी सुरू करूया. तर आता हे सगळे कपडे सॉर्ट झाले. मी यांना कबर्डमध्ये ठेवून घेते. आज कबर्डची अवस्था पण काही चांगली नाहीये, बट स्टील दाखवते मी. या कबर्डमध्ये कपडे शोधणं म्हणजे एक ॲडव्हेंचरच झालं आहे. सो मी आता ठरवलंय की कपड्यांवर कंट्रोल करायचं किंवा कबर्डवर. पण मुलगी आहे यार, कपड्यांवर तर कंट्रोल होणार नाही. सो कबर्डवरच कंट्रोल करूया. सो मी याचे सगळे सेक्शन डिवाइड केले आहे. ऑफिस वेअर, जिम वेअर, नॉर्मल बाहेर जाण्यासाठी, ट्रेडिशनल वेअर. सो हे सगळं रिअरेंजमेंट केल्यानंतर 4-5 दिवसही राहत नाही, पण करणं गरजेचं आहे.
एवढे सगळे कपडे असूनही मुलींसारखा नेहमी एकच प्रश्न पडलेला असतो बाहेर जायचं असलं की, मला कपडे नाहीये, माझ्याकडे कपडेच नाहीये. तर हे माझं कबड आहे, त्याची हालत अजिबात चांगली नाहीये. म्हणजे एवढी पण काही वाईट नाही. इकडे सगळ्या पॅन्ट शर्ट केल्या, इकडे सगळं ऑफिस वेअर आहे आणि खाली माझे जिम वेअर्स अँड ट्रॅडिशनल ड्रेस. आणि हे कपाटावर जे आहे ना, यात पण माझे खूप सारे कपडे. अजून मला जेवण बनवायचं आहे, पण आता मी थोड्या वेळ झोपते कारण मी खूप थकली आहे. One eternity later. बाई स्वप्नाली आली आहे, मी खूप लेट उठले, सो पटपट मी भाजी बनवते आणि आम्ही जातो. जगातला सगळा आनंद एक तरफ आणि सुट्टीच्या दिवशी दुपारी झोपायचा आनंद एक तरफ. आणि माझा आनंद खूप मोठा चालला. स्वप्नालीचा कॉल आला की ती निघाली आहे आणि मी अजून जेवण पण बनवलं नाहीये. सो मी आता पटपट पटपट बटाट्याची भाजी आणि 2-3 चपात्या करते. आम्ही बाहेरच खाणार होतो, पण मी शक्यतो बाहेर खाण्याचं आता टाळायला लागले आहे. थोडेसे एफर्ट्स द्यावे लागतात, पण घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. लड़की देख रहे हैं आप, मुझे कितने गुस्से से देख रहे हैं, जैसे अभी खा जाएगी मुझे. मैं ऑफिस से आई है और हमें डिकैथलॉन जाना है, बट मैं लेट उठी, मैं सो रही थी. गाइस ये तो इग्नोर गाईच, ती काही महत्वाचं बोलत नाहीये म्हणून मी स्किप करून टाकलं तिला. आता मी इथे रेडी होते, ही जेवत होती, पण जसा मी व्हिडिओ चालू केला तशी ती पळून गेली. इग्नोर द दाण्याची पिशवी इन द डोअर प्लीज. इग्नोर हर गाईज. आपण आपली स्किन केअर कंटिन्यू करू. इग्नोर द जेवायचे भांडे मागं, सनस्क्रीन, कारण आपण उन्हात जातो. आणि हा आहे माझा आजचा आउटफिट. छान आहे, पण नंतर मला परत सेकंड थॉट्स आले. मला वाटलं चांगला दिसत नाहीये, सो मी चेंज करून हा घालून आले आहे. पण हा पण मला आवडून नाही राहिला, पण आता स्वप्नाली मला घोडे लावल, सो मी हाच घालून निघते. सो आज डिकॅथलॉनचा ब्लॅक फ्रायडे सेल आहे, सो आम्ही फक्त बघायला आलोय. आय रिपीट, आम्ही फक्त बघायला आलोय विंटर कलेक्शन. सो नाऊ वी आर सर्चिंग फॉर अ गुड पेअर ऑफ शूज, कारण आम्ही रिसेंटली एका ट्रेकला चाललोय, सो आम्हाला त्यासाठी छान शूज पाहिजे, पण आमच्या साईजचे अवेलेबलच नव्हते. ट्रायल रूम के रहते हुए भी मेरी दोस्त सडक डिकॅथलॉन आलोय आणि कधी काही खेळलं नाही असं कधी होईल का? तर थोड्या वेळ टाइमपास करून मी काही ड्रायफिट टी शर्ट घ्यायला गेले. ते घेतल्यानंतर आम्ही परत ट्रेकिंगचे शिक्षण लावले. हाय, हमने सोचा था कि सिर्फ देख के आएंगे सेल में क्या क्या है. देख रहे हो इस भोले चेहरे को, देख रहे हो भोले चेहरे ने देखो कितनी शॉपिंग की है. मैंने नहीं की, इस लड़की ने. सो जे पाहिजे होतं ते घेऊन आणि जे नव्हतं पाहिजे ते पण घेऊन आम्ही बिल करायला निघालो. फ्रायडे होता, सो एवढी गर्दी नव्हती. आय नो की सॅटर्डे संडेला खूप गर्दी असणार आहे, म्हणून आम्ही फ्रायडेलाच येऊन गेलो. बिलिंग करून झाल्यावर आम्ही परत घरी गेलो आणि घरी गेल्यावर थोडंसं झोपलो. तेव्हा मी शूट करायचं विसरून गेली होती, कारण खूप जास्त थकले होते. सो त्यानंतर मला दादूचा म्हणजेच माझ्या छोट्या भावाचा फोन आला आणि तो बोलला की आमची अजून एक दीदी आहे, ती उद्या घरी येणार आहे, सो तिच्याकडे माझ्यासाठी एक हुडी घेऊन दे. सो मी त्याच्यासाठी हुडी घ्यायला H&Mला आले होते आणि एकटीच आले होते, कारण स्वप्नालीला ऑफिसचं थोडं काम बाकी होतं. सो आता मी त्याच्यासाठी हुडी शोधत आहे. एकतर तो खूप जास्त चूजी आहे आणि येथे मी परत माझा आउटफिट चेंज करून आले आहे. सो मी त्याला व्हिडिओ कॉल करून और व्हिडिओज पाठवून हुडी दाखवत होते. असे 1760 हुडी दाखवल्यानंतर फायनली भाऊंनी एक हुडी चॉईस केली आणि नंतर मी त्याचं बिलिंग वगैरे करून घरी आले. आय नो मी ह्या ब्लॉगचा एंड खूप वियर्ड करत आहे, बट सिरियसली मला नंतर शूट करायला वेळच नाही मिळाला. सॉरी. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.